सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शेड्याळ ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी 2 ते 3 एकर क्रीडांगणाची मागणी. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेड्याळ ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय गायरान जमीन गट क्रमांक 13 मधून 2 ते 3 एकर जमीन जिल्हा परिषद मराठी शाळेच्या क्रीडांगणासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार यांनी माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांची उल्लेखनीय क्रीडा कामगिरी. शेड्याळ ही सुमारे 2000 ते 2200 लोकसंख्येची ग्रामपंचायत असून येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत सुमारे 450 ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी खो खो, कबड्डी, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारामध्ये तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. यापूर्वी केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत गावाचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र या सर्व यशामागे जिद्द आणि मेहनत असली तरी सरावासाठी स्वतंत्र क्रीडांगण नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावालगत श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारील गायरान जमिनीतून क्रीडांगणासाठी जागा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सैनिकी गाव म्हणून ओळख निर्माण. शेड्याळ गावातील 16 ते 22 वयोगटातील युवक मोठ्या प्रमाणात इंडियन आर्मी, महाराष्ट्र पोलीस व विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत. सध्या 30 ते 40 युवक इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असून अनेक युवक सैन्य व पोलीस भरतीच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आगामी काळात शेड्याळची ओळख सैनिकी गाव म्हणून निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या युवकांना नियमित सरावासाठी मैदानाची अत्यंत गरज असल्याचे केंगार यांनी नमूद केले. 50 एकर जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शासकीय गायरान जमिनीतून सुमारे 50 एकर जमीन मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आली. ग्रामपंचायत व ग्रामसभेचा विरोध असतानाही हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामपंचायतीने केवळ 5 एकर जमीन देण्याचा ठराव केला होता अशी माहिती केंगार यांनी दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे विरोध नोंदवण्यात आला होता असेही त्यांनी स्पष्ट केले. BSNL टॉवरसाठीही जमीन, याशिवाय गावालगत गायरान जमिनीतून BSNL मोबाईल टॉवरसाठी 2 गुंठे जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी जमीन उपलब्ध होत असताना विद्यार्थ्यांच्या क्रीडांगणासाठी 2 ते 3 एकर जमीन देणे शक्य असल्याचा मुद्दा केंगार यांनी मांडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. विद्यार्थ्यांचे भविष्य, युवकांचा सैन्य व पोलीस भरतीतील सहभाग आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी तातडीने क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.